साहेब आले आपण मार्ग काढू व्यवस्थित मॅनेजरलाच काढीला काय म्हणायचं फोन जाईल गुरुवारी गेलो तर सोमवारी लगेच दिवस आम्ही पैसे टाकतो म्हणे तुम्हाला फोन करतो असं आमच्याच्यानं काही होत नाही. तुम्ही काळजी करू नका, मी आलो आहे. अजिबात चिंता करू नका, तुम्ही काळजी करू नका. हे सगळं आपण याच्यावर मार्ग काढू आणि बँकेच्या कर्जाचे बघतो, कारवाईचे बघतो. काहीच विनंती काळजी करू कर्ज घेऊन काय करणार. आणि आता तो म्हणतो आता कर्ज देतो. माझं जीवन असताना कर्ज दिले असतात काल म्हणे ना आम्ही आता कर्ज आता का मेलेल माणसं कर्ज देतो. मी म्हणलो सर देतो का मला ते साहेब कोण करणार. आता मुलाच नावावर कर्ज देतो म्हणे. वडिलांना जे केलं तेच मुलाला करावं लागेल. तू का म्हणे मी म्हणलं ती मग देतो तुझं त्यांच्या नावावर नाही म्हणे त्यांच्या नावावर नाही देत म्हणे मला इतकं बोलला तुम्हाला मुलाच्या नावावर कारवाई करायला बँकेचं. सर जातीय लक्ष घाला आमच्या एवढी प्रसंग आला मला सांभाळलंय बरं का. चांगला माणूस मला सांभाळलंय कसं सांभाळलं गाव घेऊन चालणार होते स्वतः नसले मला सांभाळलं आणून द्यायचं सगळं सिस्टम जर इतकं हे करत असलं तर काय लाज थोडंफार स्वतःच्या घरचं मेलं त्यावेळेस कळतं सर. त्यांच्या मंत्र्यांच्या घरचं मारलं पाहिजे त्यावेळेस त्यांना अक्कल येईल की काय काय असतं दुःख. काल पत्रकार आलते 216 शेतकरी मेले म्हणजे कशामुळे मेले याच्यामुळेच ना कर्जबाजारीमुळेच ना. शेतकऱ्याचं काहीच हे नाही का घासतो बँका शेतकऱ्याला काय करायचं याच्याशिवाय पर्यायच नाही शेतकऱ्याला. 2 लाख काय लक्षात नाही ना, घेणं घेणं नाही शेतकऱ्याला. यांना आशाला नव्हतं लावायला पाहिजे ना. 4 महिने घुमवलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. 4 महिने घुमवलं आणि सगळं शेवटचं सांगितलं आता होत नाही. त्यामुळे ते डिप्रेशन मध्ये चालले गेले त्या दिवशीपासून. 15 दिवस झाले ते बोलत नव्हते कोणाला. आधी त्या आशावर बसले, हो राहिलं आज हो राहिलं उद्या. 4 महिने मॉडगेज करून देऊन झालं. आता 4 महिने आशा होती आज खात्यावर पैसे येईन उद्या येईन आणि 4 महिन्यानंतर मॅनेजर सांगतो का आता होत नाही. सगळ्या बँके आशाचे कोणतीच बँक चांगली नाही. शेतकऱ्याला फार परेशान करून नाही सांगायचं त्यांना आधी मग मार्ग निघला असता. राज्यकर्त्यांना शर्मेनं मान खाली जावी अशा प्रकारची एक घटना आहे. एक शेतकरी स्वतःची जमीन गहाण ठेवून कर्जासाठी भटकतो. 4 महिन्यापूर्वी कर्ज त्याला मंजूर होतं आणि 4 महिने झाल्यानंतर सुद्धा बँक अधिकारी लाच घेण्यासाठी मागणी करतो आणि ते कर्ज त्याच्या खात्यात वळती करत नाही किंवा खात्यामध्ये गोळा करत नाही. आणि त्याला शेवटचा त्याची जी चिठ्ठी जी लिहिली त्याने त्या चिठ्ठीमध्ये माणसाच्या कुठल्याही संवेदनशील असेल त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारची ती चिठ्ठीतलं त्याचे शब्द आहेत. शेवट कुठलाच उपाय राहिला नाही. निरुपाय म्हणून हा अंतिम त्यांनी जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतल्याचं या शेतकऱ्याच्या त्या सुसाईड नोटवरून दिसते आहे. अख्खं कुटुंब आता ओढ्यावर पडलेलं आहे आणि ही सगळी घटना झाली त्या नालायक बँक अधिकाऱ्याच्या लाचखोरीपणामुळे झाली हे आता सिद्ध झालं. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करणं, त्याच्यावर FIR दाखल करणं आणि त्याला सेवेतून त्याला निलंबित करणं ही तर मागणी आम्ही रेटून धरणारच आहोत. त्याच्यावर गुन्हा दाखल करायला आम्ही लावू कोणत्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट आहे. पण हे दुर्दैव आहे की गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांना 10 वर्षामध्ये शेतकऱ्याला 2013 मध्ये जो सोयाबीनचा दर होता तो आता मिळतोय. कसं जगेल शेतकरी. दुष्काळाची परिस्थिती आहे, अवेळी पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट आणि या सगळ्यामधून शेतीला सावरताना यावेळेस आपण बघितलं की पाणी टंचाई, जनावरांना चारा नाही, छावण्याला जनावरांना पिण्याचं पाणी नाही, माणसाला पिण्याचं पाणी नाही. इतकी भयावह परिस्थिती महाराष्ट्रात आहे, विशेष करून मराठवाड्यात आहे. आणि हा शेतकरी ज्यावेळेस स्वाभिमानी असतो. या देशामध्ये करोडोचं कर्ज बुडवणारे ते सन्मानानं राज्यकर्त्यांच्या बाजूला बसतात. पण शेतकऱ्यांचा एक हप्ता थकला कर्जाचा की त्याला मात्र
या बँकावाले जो तगादा लावतात किंवा त्याला त्रास देतात, मुळात ही घटना जी घडली एकूण ही मन हेलावणारी घटना आहे आणि हृदय पिळवणारी घटना अशी आहे. मी आपल्याला सांगतो की हे प्रकरण आम्ही हातात घेतलेलं आहे. एक तडीस जाईपर्यंत या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करू आणि त्या शेतकऱ्याला पूर्णतः त्याच्या कुटुंबाला कशी मदत होईल, हे कर्ज कसं त्याचं माफ होईल, त्याला बाकी मदत कशी होईल आणि जे दोषी आहेत बँक अधिकारी आणि तो एजंट जो मध्यस्थी करतोय पैसे घेण्यासाठी, त्या सगळ्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही भाग पाडू. जसं तुम्ही सुसाईड नोट आहे, पण कोणीतरी तक्रार दिली पाहिजे कुटुंबातील व्यक्तीने. ती काल आज आता त्यांचे रक्षासेवाचं काम झालंय, 3रा दिवस. आज तक्रार गेली की लगेच त्याच्यावर कारवाईसाठी आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू. पोलिसांना तर मी सांगितलंय, मी त्यांच्या पोलीस अधीक्षकांनाही सांगेल, त्यांच्या वरिष्ठांनाही सांगेल, हे काही प्रकरण कोणीही मायचाला आता दाबू शकणार नाही आणि त्या अधिकाऱ्याला वाचवू शकणार नाही. येऊ गेल का? तर आमच्या गावातून 30-30 लाख रुपये गोळा करून येईल मॅनेजरने. ज्यांची फिर्याद मी नाव देत आता कुठल्या स्टेज आहे तुम्ही? आता परवाला संध्याकाळी दिवस नाही, दुपारची. काल यांचं जवान बोलवलं. या दिवसांनी आम्ही बँकेत जाऊन येतो की त्यांचे भाऊ आम्ही स्वतः गेलो, तो मॅनेजर नव्हता. मग त्यांचे ते आकाशवाणी सिग्नलला जी कुठली ब्रँच आहे त्याचे मॅनेजर आले, त्यांचं ते डिस्कशन झालं. त्यानंतर काळेसाहेब आले. तुम्ही मला खरं म्हणजे याला एक मिनिट त्याच्यामध्ये त्या मॅनेजरवर याला आत्महत्येस प्रवृत्त केलेला आहे, ते आता क्लिअर झालं. आताही जरी तक्रार आले आम्ही ते दाखल करणार. फरफडा कोणी द्यायचं, भाऊ जरी दिला. तुम्ही आज रक्षासेवेचं काम होतं, तुम्ही आज येतील. हा प्रकरण आता खूप मोठा झालेला आहे, कळलं ना? हा प्रकरण आता छोटा राहिला नाही. त्या माणसाने बँकेचं बिचारा सगळं नियमित भरत होता. कर्जबाजारी शेतकऱ्या व्यापारीचं आपल्या सावकाराचं कर्ज पीक नाही आणि म्हणून बँकेकडे गेलाय. कागदपत्र गोळा करायसाठी या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याने 50,000 रुपये घातले. लाज वाटत नाही त्या नालायकाला? आज गेला आणि तो सगळे गावकरी म्हणतात की तो पैसे घेतल्याशिवाय बँकेचं कर्ज माफ करत मंजूर करत नाही. तुम्ही त्याला अजिबात पाठीशी घालू नका. हा बघा, मी सांगतो तुम्हाला, तुमच्या पुढे सांगतोय मी, हे प्रकरण फार मोठं होईल पुढे. मी इथे येऊन जातोय, अधिवेशनातही जाईल. तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना पण मी सांगणार आहे, तुमच्या वरिष्ठांना पण कारवाईसाठी. तर कोणी तुमची कारवाई मला आज अपेक्षित आहे. आज संध्याकाळी सगळे रिपोर्ट देतील त्यांचे कुटुंब जाऊन करतो. शेवटी यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ना. आपण सगळं करू, हे तुम्ही त्याची काळजी करू. हो, ह्या उद्योगपतींचं कुठे सिबिल स्कोर? किती लोकांचं? या कर्ज बुडवे आज 16 लाख कोटीचं कर्ज माफ केलंय. किती? 22 व्यापाऱ्यांचं. 22 उद्योगपतींचं जर 16 लाख कोटीचं कर्ज माफ होत असेल, आणि बघा असं म्हणून इथे राजकारण नाही. 2008 मध्ये त्यावेळेस आमचं सरकार होतं, 8-9 मध्ये आम्ही लगेच कर्जमाफी केली की 70,000 कोटीची, 72,000 कोटीची. तुम्ही 16 लाख कोटी व्यापाऱ्यांचे उद्योगपतींचे माफ करताय का शेतकऱ्यांचे 2 लाख कोटी कर्ज माफ करायला तुमच्याकडे पैसे नाही? आज 2-2 लाख. आता पाहिलं तुम्ही, समृद्धी महामार्ग आता काढलेला आणि पुण्याचा रिंग रोड धरून तुम्ही 70,000 कोटीचे टेंडर काढले आणि हे 70,000 कोटी रुपयाचे टेंडर काढून तुम्ही रिंग रोड करताय आणि शेतकऱ्यांचे कर्जासाठी तुमच्याकडे पैसे नाही असं जर सरकार म्हणत असेल, म्हणून आम्ही ठरवलं आहे की आता बघा, आमच्या हातात आज काही नाही. नशिबानं उद्या सगळ्यांच्या मनातल्या जे काय आता ठरवलं असेल, उद्या जर काही बदल झाला तर आमच्या नेत्यांनी स्पष्टपणे जाहीरनाम्यात सांगितलं की शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करायचं आणि ते आम्ही करूच 100%. पण त्याही पलीकडे जाऊन या बँकांची सिस्टीम बदलली पाहिजे. बँकांनी शेतकऱ्यांच्याकडे जबरदस्ती करून त्याची आर्थिक परिस्थिती पाहून त्याला पिकलं की नाही पिकलं, त्याच्या शेतात काय परिस्थिती आहे, तो आता पोरीचं कर्ज काढताना जर त्यांनी कर्ज काढलं असेल तर त्याला काही काळासाठी सवलत दिली पाहिजे, त्याच्यावर दबाव टाकता कामा नये. ते सांभाळलं पाहिजे ना. तुम्ही बाकीच्यांना सांभाळताय पण ह्यांना सांभाळत नाही. त्यामुळे मराठवाड्यात तर फारच विदारक चित्र आहे. इतकी परिस्थिती विदारक मी मराठवाड्यातली सुधरतच नाही. काय करतात माहित नाही ही सगळी मंडळी. यांना काहीच असतंच नाही शेतकऱ्याप्रती. त्यामुळं
हे सगळे बघताना यावर नक्कीच कुठेतरी ह्या विषय घेऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा त्यांना गांभीर्यानं चर्चा झाली पाहिजे. एक माणूस कुठेतरी मोठा जातो त्यावेळेस सगळीकडे बातमी आणि मोठे त्याच्यावर चर्चा होते, पण ह्या असल्या विषयावर चर्चा होत नाही. 3 महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये बीड आणि संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 3 महिन्यात. उद्या शेतकरी संपून जाईल. हा अन्नदाता मरेल आणि तो मरतो आहे, कोणालाच त्याची काळजी नाही. हे एक दुःख आहे.